त्यांचा कुंभाराचा व्यवसाय होता, घट मडकी घडवणं. आणि ते घट मडकी घडवत होते आणि एकदा आवा लावला. सगळी मडकी घडवायची आणि ती ठेवायची आणि भाजायला लावायची, त्याला आवा लावला म्हणतात. तो आवा लावला त्या राका वंका बंकांनी, पुरुष पत्नी आणि मुलगी असे होते ते. आणि त्याला अग्नी दिला आणि तो अग्नी पेटला आणि आतून मांजराचा आवाज यायला लागला, म्याव म्याव म्याव. मग त्यांना इतकं वाईट वाटलं की पेटलेल्या आवाला बंद करता येत नव्हतं आणि आपल्याकडनं तर चुकून हे घडलं, म्हणून सगळ्याचा त्याग केला त्यांनी आणि निघाले पंढरीच्या वाटेने. सगळं सोडलं. राकापुढे पुरुष ज्याने आवा भाजायला काढला तो, राकाच्या नंतर मंका आणि मग वंका त्यांची छोटी मुलगी, अशा रस्त्याने चालले होते. थोडं लांबवर अंतर पडत गेलं पिता पत्नी माता आणि ती लहान मुलगी यांच्यामध्ये, जो तो आपल्या पावलाने चालत होता. वडील भरभर चालत गेले. नदी एक आडवी आली होती. त्या नदीत उतरताना राकाला लक्षात आलं की इथं सोनं पडलं आहे. कुणाची तरी पाटली तिथे पडलेली होती. चकाकत होती सोनं त्या नदीच्या वाळवंटाच्या पात्रातसुद्धा. आणि राकाने पाहिल्यावर त्याला सोडलं हे काही ठीक नाही. मग त्याने मला नाही मोह होणार, पण आमच्या हिचं काय सांगता येत नाही, चुकून तिला घ्यावी वाटली तर म्हणून त्यांनी त्याच्यावर वाळू टाकले. पाठीमागून ती येतच होती. तिने पाहिलं आपला पती वाकलाय, काहीतरी केलं. सगळ्या चाणक्ष असतात, लक्ष ठेवून असतात, वाटतं काही कळत नाही. पण ती तिथे आली आणि तिने पण पाहिलं. पाहिल्यावर तिने त्याच्यावर अधिक वाळू टाकली आणि ती पुढं गेली. मागून ती छोटी मुलगी येत होती. बाबा वाकले, आई वाकली, ती पण तिथे थांबली. तिने ते असं आजूबाजूला केलं ना, ती पाटली दिसली सोन्याची. रडायला लागली तिथं ती मुलगी. आईला वाटलं ही हट्ट धरते आता. वडिलांना वाटलं हिने मागितलं ते कसं घ्यायचं, हिला दिसू नाही वाटत होतं ना, यांना दिसलं. ती मुलगी रडायला लागली. पुढे गेलेल्या आई वडिलांना परत यावं लागलं त्या मुलीपर्यंत. का रडतेस, तुला असलं आपल्याला नको? नाही म्हटली, मी मागतच नाही. मग तू रडतेस का? तुम्हाला वाळू आणि सोनं यातला फरक कळतो, ह्याचं वाईट वाटलं. तुम्हाला वाळू आणि सोनं, वाळू आवडत नाही माणसाला, ही टाकली तर आईला आवडणार नाही, आणखी आईला वाटलं तिने टाकली तर मला आवडणार नाही. पण सोने रुपये आम्हा मृतिके समान, हे ते गेले नेमून ठाईची, अशी द्वंद्वातीत अवस्था होणं. सुख दुःख रात्रंदिवस सगळ्या प्रसंगाच्या पलीकडं कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जीही द्वंद्वाधिक दुरावली, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटून. ते द्वंद्व संपलं पाहिजे. ते द्वंद्व सद्गुरूंच्या कृपेने संपतं. डॉक्टरांच्या जीवनात, सुषमाताईंच्या जीवनात, तुमच्या सद्गुरूंच्या जीवनात तसं द्वंद्व नव्हतं, ते संपून गेलेलं होतं. मग ही गोडी आपल्याला सुद्धा अनुभवाने कळायला येते. ते ऐकून सांगून, म्हणून पुढच्या वेळी तुम्ही जरूर ठेवा, पण आम्हाला किती येता येईल हे सांगता येत नाही. पण नाही तर ऐकून कुणी घडलं का? घडलं. मी आता उमाताईंचं ऐकलं. सहज सरळ आपल्या सद्गुरूंच्या विषयी प्रतिकूल स्थितीतसुद्धा शरीराच्या त्या इथे राहून सांगत राहिल्या. शैलाताई साक्षेपी लिहून काढणं, करणं, प्रश्न विचारणं, म्हणजे सुषमाताईंचा एक एक गुण इथल्या एका शिष्यामध्ये पुरेपूर उतरत चाललेला आहे. किती सुंदर गावं, अभंग. आता मंजिरी त्यांचं ऐकायला तेव्हा लताताई म्हटलं तसं खरं किक मारल्याशिवाय आमची गाडी सुरू होत नाही. पण आत्ता यांनी सांगितलं नाही, तुमचं तुम्हीच करा, नंतर त्या म्हणणार आहे. एक वातावरण निर्मिती होत असते. नाटकाला कसं घंटी वाजली, मग धूप दरवळला, मग मोगऱ्याचा वास आला, मग पडदा उघडला ना, तसं होतं. आता ते सगळं काम मी केलेलं आता त्यांचं सुरू होईल, त्यावेळेला आपल्या सगळ्यांना ऐकता येईल. पण त्या सद्गुरूंचं, ज्येष्ठ गुरुभगिनी सुषमाताईंचं स्मरण. गुणाअवगुणांनी सगळेच घडलेले असतात, परिपूर्ण कुणी नसतं जीवन. आपल्या मनामध्ये थोडी शंका संशय असतो, तो सगळं सांडून ज्यांनी हे परमपद प्राप्त केलं सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये, आपण त्यांचं या दिनी स्मरण करूया. आणि त्यांच्यात जो बदल झाला तो जो माझ्या सद्गुरूंनी केला त्याचा मला जास्त आनंद वाटतो. जसं मी आत्ता बोलते आणि या माईकमुळे तुमच्यापर्यंत तो आवाज येतो. माईकला वाटलं जर की मीच प्रवचन करतोय, तर तसं मला वाटलं मीच हे करते, तर अशा पलीकडे गेलेल्या त्यांचं काय आणि किती स्मरण करावं. पण त्याकरता त्यांनी केलेली साधना ही खूप चांगली लक्षात ठेवा. मी अधिक स्पष्ट सांगितली नाही.
पण देव तीही बळे धरिला सायासे. आपलं एम काय हे लक्षात ठेवा. काय मिळवायचं आहे, लक्ष काय? घर, बंगला, गाडी, कुटुंब, काय मिळवणार आहात? काय मिळवायचंय का देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे? तुकाराम महाराज एक एक केले 10 पाटा पुसवून या पा. अगदी धावती सांगते, माझा वेळ संपतच आला आहे. एक गुरुजी होते वर्गामध्ये आणि त्यांनी फळ्यावर एक चाकडा लिहिला, एक शून्य काढलं, खाली एक रेघ ओढली. किती झालं तो शून्य काढून रेघ ओढली की सांगा रे मुलांना. ते म्हटले, एक जण मुलगा उभा राहिला, गुरुजी एक शून्य काढला अगोदर आणि त्याला खाली रेघ काढली ना, मग हा एक झाला आहे. गुरुजी म्हटले बरं आता परत मी काढतो. ते एकाच्या पुढे गुरुजींनी शून्य काढला. किती झाले? एकावर शून्य किती झाले? 10. गुरुजी परत म्हणाले, मी आणखी तुमची परीक्षा पाहतो. 10च्या पुढे आणखी एक शून्य काढलं, किती झाले? 100. आणखी एक शून्य काढतो, 1000. आणखी एक शून्य काढतो, होतं म्हणा ना, कशाला मोजायचं का काय आपल्याला? 10,000 झाले. माझ्यासारखा एक साधा विद्यार्थी पाठीमागे बसला होता आणि तो बघत होता. मग गुरुजींनी विचारला, एकाचे 10 कशाने झाले? शून्याने. 10चे 100 कशाने झाले? शून्याने. 100चे 1000 कशाने झाले? शून्याने. 1000चे 10,000 कशाने झाले? शून्याने. 10,000चे 1,00,000 कशाने झाले? शून्याने. तो माझ्यासारखा वेडा विद्यार्थी होता, तो उठला आणि म्हटला, गुरुजी अहो काय हे, शून्यात किती किंमत आहे? एकाचे 10 शून्याने, 10चे 100 शून्याने, 100चे 1000 शून्याने. मग असं करा, तुम्ही जो पहिला एक काढला ना त्याचा फाटा फक्त पुसा. खालचा जो दांडा आहे, एकचा जो काढलेला आकडा आहे, त्याचा खाली जो ओढलेली रेष आहे तेवढी पुसून टाका. मग शून्याने किती किंमत होईल सांगा बरं, काय उरेल? त्या खालचा दांडा पुसला, काय उरलं? काही नाही. आयुष्यामध्ये पहिला एक देव चित्ते धरायचा. एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. आपला तो एक, तुमचा कोणचा देव असेल तुम्ही तो गृहीत धरा, सद्गुरुदेवसुद्धा चालतील, पण ते पहिले पक्के ठेवायचे. आणि त्यांना पक्क धरल्यावर मग शून्य एक प्रपंच, शून्य एक मुलगा, शून्य एक आपली नोकरी, शून्य आपला बंगला, शून्य आपली मोटार, पण तो पहिला एक पक्का पाहिजे. बाकी सगळं मिळवलं आणि तो एकच नसेल, देव तीही बळे धरिला, त्याला देवधरणं म्हणतात. कशातून आमचा संसार उभा राहतो, आम्ही करत असताना तो कसा करतो, त्यांनी जसा केला तसा आम्ही सर्वत्र. नाही तर बोलतात, बोलणं वेगळं आणि अनुभव वेगळा येत असतो. तुकाराम महाराज त्यासाठी शेवटीच सांगतात की अनुभव, बोलण्यापेक्षा वाचण्यापेक्षा कथनी पटनी करोनी काय रहनी विन वाया जाय. सांगता येतं उत्तम, पण त्याप्रमाणे वागता आलं ना, असं ज्यांचं जीवन घडलं त्या डॉक्टर सुषमाताईंना ज्येष्ठ गुरुभगिनी म्हणून तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी सुद्धा एक श्रद्धांजली समर्पित करते. आणि त्यांच्या सर्व शिष्यांच्याकडनं काहीतरी शिकण्याचा थोडाफार प्रयत्न करत असते. आणखी एक स्वार्थ माझ्यामध्ये असतो, या निमित्ताने मला लताताईंचं बोललेलं ऐकायला मिळतं. बऱ्याचदा हरळलेलं असं झालं की त्या आजारीच पडल्या आणि मला काही ऐकायला मिळालं नाही. नाही तर मी आता येणार नव्हते ह्या वेळेला, पण लताताई येत आहेत, त्या बोलत आहेत असं